नमस्कार, स्वाती भोईर या यूट्यूब चॅनलवर तुमचे सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे। तर आज आहे मार्गशीर्षचा दुसरा गुरुवार। तर आजची पूजा मांडणी कशी झाली याबद्दल हा व्हिडिओ असणार आहे। पण त्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। बेल आयकॉन आहे ते हिट करा, त्यामुळे मी जे नवीन व्हिडिओ अपलोड करते त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी येईल आणि तुम्ही माझ्या चॅनलचे व्हिडिओ सर्वात आधी पाहू शकता। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर सर्वात अगोदर सकाळची माझी सुरुवात झाली होती ती सकाळचा माझा जो देवारा आहे त्याची देवपूजा जी करायची होती त्याने। तर सकाळची देवपूजा सर्वात अगोदर मला देव जे आहेत देवारा जो आहे तो स्वच्छ करायचा होता। त्यानंतर मी माझी जी पूजा मांडणी आहे ती करायला घेतली। तर एका ताईने मला कमेंट करून विचारलं होतं की देवारा कुठून घेतला। तर मी देवारा नेरूळ ईस्टमधून घेतलेला आहे। तर त्यांचा ॲड्रेस जो आहे मी नक्कीच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देईन आणि तुम्ही त्यांच्या स्टोअरमध्ये जाऊन चेक करू शकता। तुम्हाला बनवायला द्यायचं असेल तुमच्या आवडीनुसार त्याप्रमाणे ते बनवून पण देतात। तर हे ॲक्रिलिक जो देवारा आहे तो आहे, यावर ओमचं जे शीट आहे ती आहे, त्यानंतर लाईटिंग आहे केलेली आतमधनं। तर तुम्ही देवाऱ्याच्या मागे मी कधी देवारा साफ करत असताना दाखवेन तुम्हाला की देवाऱ्याच्या मागे वेगवेगळे बटन्स दिलेले आहेत, लाईट्स दिलेले आहेत। तर अशा प्रकारे आणि त्यानंतर पायरीनुसार देवांची मांडणी करण्यासाठी पण पायऱ्या दिलेल्या आहेत। तर माझ्याकडे एवढे देव नाही आहेत तर मी शक्यतो फोटो फ्रेमच वापरते घरात, कारण घरात शेवटी आपल्याला फोटो फ्रेमच वापरायची असते। जर तुम्ही मूर्ती ठेवता देव घरात तर त्या मूर्तीची दररोज पूजा झाली पाहिजे आणि त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करावी लागते। तर अशा प्रकारे मी जेव्हा कोल्हापूरला किंवा जेजुरीला किंवा अष्टविनायकचा आहे माझ्याकडे फोटो फ्रेम ॲक्रिलिकमध्ये आहे आणि ॲक्रिलिकचे फोटो फ्रेम असतात ते खराब होत नाही। त्यानंतर बाळकृष्णाची छोटी मूर्ती आहे, अन्नपूर्णा देवीची छोटी मूर्ती आहे, त्यानंतर महालक्ष्मीची छोटी मूर्ती आहे, स्वामींची छोटी मूर्ती आहे। स्वामींची मूर्ती मी अक्कलकोटवरून घेतली होती। जेव्हा मी अक्कलकोटला गेले होते तेव्हा तिथून मी स्वामींची मूर्ती आणि त्याचबरोबर जी स्वामींचा इथला प्रसाद असतो तो घेतला होता, त्या लोकांनी मला प्रसादही दिला होता। तर अशा प्रकारे पूजेची मांडणी करण्या अगोदर मी घर जो आहे माझा देवारा जो आहे तो स्वच्छ करून घेतला। त्यानंतर फुलं आहेत ती लावली आणि त्यानंतर दिवा आणि अगरबत्ती लावून सर्वात अगोदर देवाऱ्याची माझी पूजा केली। देवाऱ्यातली माझी दररोजची जी पूजा असते ती केली आणि त्यानंतर मांडणीला सुरुवात केली। तर एका ताईने मला कमेंट करून विचारलं होतं की देवीचा मुखवटा जो आहे तो कुठून घेतला आहे। तर देवीचा मुखवटा जो आहे मी वाशी मार्केटमधून घेतलेला आहे। जर तुम्ही खरेदी करण्यासाठी जाता तर तुम्हाला 300 ते 400 रुपयामध्ये हा जो मुखवटा आहे कोल्हापूरच्या अंबाबाईचा तर तो मुखवटा तुम्हाला मिळेल। त्यानंतर नथ अगोदरच नव्हती, मी यावेळी नथ खरेदी करून 20 रुपयाची नथ खरेदी केली आणि देवीला जी नथ आहे ती लावली, कारण माझ्याकडे जी ऑलरेडी नथ होती ती मुखवट्यामध्ये लागत नव्हती। तर मी पातळ अशी एक तार असते त्याची मी मुखवट्याला हे केली। हे बघा फुलं किती पण लावली ना तरीसुद्धा ही लागत नव्हती। तर छोटी शेवंतीची फुलं आहेत, पिवळी आहेत, तर ती लावली तर खूप सुंदर वाटतो, आपली जी देवपूजा आहे ती खूप सुंदर वाटते आणि फोटोंना फुलं वाहिली छोटी तर ती व्यवस्थितरित्या फोटो फ्रेमवर राहतात। तर असा हा एक ड्रॉवरचा भाग आहे, तो पुढे ओढून मी स्वच्छ केला। मी लास्ट व्हिडिओमध्ये पण तुम्हाला दाखवला होता की हा स्वच्छ करूनच मी वापरते, कारण धूळ हल्ली खूप प्रमाणात धूळ येत आहे। तर धूळ जी आहे ती स्वच्छ करायची आहे। त्यानंतर यावर आपण लाल वस्त्र किंवा पिवळं वस्त्र जे आहे आपल्याकडे ते आपण अंथरू शकतो। तर देवारा हा व्हाईट असल्यामुळे यावर तेलाचे छोटे डाग पडतात किंवा माझा जो मुलगा आहे स्पर्श तो अगरबत्तीचे डाग वगैरे लावतो, तर मला स्वच्छ करावं लागतं। कंटिन्यू स्वच्छ करत राहिलं की मग खराब होत नाही वस्तू, कोणतीही तुम्ही साफ करता तर खराब होत नाही। तर माझ्याकडे जे लाल रंगाचं आसन होतं ते मी यावर अंथरलं आहे आणि त्यानंतर यावेळी मी विचार करत होते जो ब्लाऊज पीसचा कपडा आहे तो वेगळ्या रंगाचा वापरावा, कारण थोडं चेंज केलं की खूप छान वाटतं। तर माझ्याकडे ग्रीन कलरचं होतं
त्यानंतर माझ्याकडे जे कमलासन आहे ते मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये, दिवाळीच्या व्हिडिओमध्ये दाखवलंच होतं की मी कसं बनवलं आहे कमलासन. तर हे आसन जो आहे तो स्टीलचा एक डब्बा आहे आणि त्याला मी डबल साईड टेपने हा जो ग्लिटर पेपर आहे त्याला पाकळ्या, कमळाच्या ज्या पाकळ्या आहेत त्या कट करून लावलेल्या आहेत. वरती बेसला जो पिंक कलरचा बेस आहे तो पण मी त्या आकाराचा कट करून लावलेला आहे. त्यानंतर ग्रीन कलरचा लावलेला आहे. तर अशा प्रकारे ग्रीन कलर आणि पिंक कलरचा मी एक कमळ आसन बनवलेलं आहे, कारण मला देवपूजेसाठी, मार्गशीर्षसाठी लागणारच होता म्हणून मी हे घरी बनवलेलं आहे. तुम्हाला वरून याचा लुक दाखवते एकदा. कॅमेरा सेट केला की व्यवस्थितरित्या व्हिडिओ शूट पण होतं. तर मी विचार केला होता तो कलश जो आहे थोडा उंचावर मला पाहिजे होता, कारण जो ब्लाऊज पीस आहे तर ही बघा ती ही वाटी राहत नव्हती. तर मी विचार केला थोडी मोठी वाटी घेतली तर आणि थोडी उपडी ठेवली तर राहील. तर ही छोटी वाटी होती तर रिस्की होणार होतं. तर म्हटलं रिस्क नको, आपण एक छोट्यापेक्षा मोठा बाऊल घेऊन तो उलटा ठेवून त्यावर तांदळाचं आणि कलश ठेवणार होते. तर मी तसंच केलं. तर हा छोटा बसतच नव्हता तर मोठा म्हटलं घेऊया, स्टीलचाच घेतला आहे. चांगला असा बेस घ्या. तुम्हाला जरा हाईटवर पाहिजे असेल तर मला हाईटवर पाहिजे होतं, कारण ज्या घड्या आहेत त्या जी ब्लाऊज पीसची मी साडी नेसवणार होते देवीला त्या घड्या नीट बसत नव्हत्या आणि ज्या घड्या आहेत ते कमल आसन दिसतच नव्हतं असं होत होतं. तर मी छोटा बाऊल चेंज करून मोठा बाऊल ठेवला आणि त्यावर जो कलश आहे तो स्थापित केला. त्यानंतर कलशामध्ये आपल्याला तांदूळ, हळद, कुंकू आणि फूल आहे ते वाहायचं आहे आणि त्यावर कलशावर 5 बोटे हळदी कुंकूची लावायची आहेत. तर अशा प्रकारे त्यानंतर मी यावेळी ग्रीन कलरचा, मी नेहमी येलो रंगाचा किंवा पिवळ्या रंगाचा मी जो ब्लाऊज पीस आहे तो वापरते आणि देवीला साडी नेसवते. तर यावेळी मी ग्रीन कलरचा हा ब्लाऊज पीस वापरलेला आहे आणि छानरित्या घड्या केलेल्या आहेत आणि घड्या करून व्यवस्थितरित्या असा जो कलश आहे त्याला साडी नेसवता येईल अशी व्यवस्थितरित्या मी साडी नेसवलेली आहे. तुम्ही पण तसंच करू शकता. तुमच्याकडे कोणत्याही रंगाचा ब्लाऊज पीस असेल आणि तुम्ही वापरला नसेल तर नक्की तुम्ही अशा प्रकारे कलशाला साडी नेसवू शकता आणि खूप छान असा लुक येतो. कारण आपण जे वस्त्र आहेत ते फक्त मार्गशीर्ष महिन्यात वापरतो आणि त्याची प्राइसेस 300 आहे, 200 आहे. तर आपले पैसे जे आहेत ते वेस्ट होऊन जातात, कारण वस्त्र जे आहेत ते आपण वर्षानुवर्ष नाही वापरू शकत. कारण एक पावसाळ्यात आपण स्टोर करून ठेवल्यानंतर जे वस्त्र आहेत ते खराब होऊन जातात आणि त्यानंतर आपल्याला परत एकदा नवीन वस्त्र देवीसाठी घ्यावे लागतात. तर अशावेळी काय करायचं आहे, ब्लाऊज पीस वापरला ना तो तुम्ही वापरू शकता किंवा तुम्ही तुमच्यासाठीही वापरू शकता. अशा प्रकारे ब्लाऊज पीस हा स्वस्त पडतो आणि छानरित्या बसतो पण देवीला आणि वेगवेगळ्या कलरचे आपण प्रत्येक गुरुवारी वापरू शकतो. तर मला ब्लाऊज पीसची आयडिया साडीसाठी देवीला नेसवण्यासाठी खूप छान आवडली. त्यानंतर माझ्याकडे एक चोकर होता, तो मी ह्या कलशाला घातलेला आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते. खूप छान असा चोकर आहे आणि मी हा मुखवटा पहिल्या गुरुवारी पण वापरला होता. म्हटलं तोच वापरूया परत एकदा, तर तोच वापरणार आहे मी. तर मी चोकर लावलेला आहे, त्यामुळे जी साडी आहे आणि त्याच्या घड्या ज्या आहेत त्या व्यवस्थितरित्या बसलेल्या आहेत आणि खूप छान वाटत आहे. जी मांडणी आहे ती खूप छान वाटत आहे. त्यानंतर लक्ष्मी हार आहे माझ्याकडे, तो मी 80 रुपयाचा घेतला होता. जर तुम्ही मुंबई मार्केटवरून घेता तर 50 रुपयापर्यंत त्याची किंमत आहे, तर तुम्ही 50 रुपयामध्ये घेऊ शकता. पण मी हा जुईनगरमधून, मी जुईनगरला राहते तर मी जुईनगरमधून घेतला होता, तर 80 रुपयाचा घेतला होता. लक्ष्मी हार आहे. त्यानंतर एक गोल्डन एक माळ होती माझ्याकडे, ती पण खूप छान वाटते घातल्यानंतर. ती मी गोल्डन मणी होते, ती मी एका धाग्यामध्ये ओवले आहेत आणि त्यानंतर जी माळ आहे ती खूप छान अशी तयार झालेली आहे. तर मुखवटा दाखवते तुम्हाला. कोल्हापूरच्या अंबाबाईचा स्वरूप असणारा हा मुखवटा मी 400 रुपयात घेतलेला आहे. तुम्ही बार्गेन करू शकता. 300 रुपयापासून ते 400 रुपयापर्यंत 500 रुपयाची प्राईज तुम्हाला मिळून जाईल. जसं काम केलेलं आहे, मुखवट्यावर जसं वर्क केलेलं आहे त्याप्रमाणे प्राइजेस ज्या आहेत त्या चेंज होत असतात. त्यानंतर मी 20 रुपयाची ही नथ आणलेली आहे. माझ्याकडे जी नथ होती ती बसत नव्हती व्यवस्थितरित्या, तर मी 20 रुपयाची ही नथ आणलेली आहे. त्यानंतर जी नथ आहे ती व्यवस्थितरित्या बसलेली आहे, कारण त्याची तार जी आहे एकदम पातळ
पातळ आणि एकदम सरळ होती, त्यामुळे ती व्यवस्थितरित्या जी मुखवट आहे त्याला बसलेली आहे. बघा, तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. ही बघा, खूप छान वाटते आणि खूप असा स्वरूप येतो आहे देवीला, खूप छान वाटते. म्हणजे आजची जी पूजा मांडणी आहे ॲक्च्युली पहिल्या गुरुवारपेक्षा खूप छान झालेली आहे असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं नक्की मला कमेंट करून नक्की सांगा. तर अशा प्रकारे माझी ही पूजा मांडणी खूप छान झाली आणि आजचा जो दुसरा गुरुवार आहे, आज देवीचं जे स्वरूप आहे ते खूप सुंदर आणि खुलून आलेलं आहे. तर मला आजची जी पूजा मांडणी आहे ती खूप आवडली, कारण आज वेगळाच म्हणजे देवीचं जे स्वरूप आहे ते वेगळंच वाटत होतं. त्यानंतर मी गेले, आज गुरुवार असल्यामुळे मी गेले स्वामी समर्थांच्या दर्शनाला. जुईनगरमध्ये जो मठ आहे, जुईनगरच्या मठामध्ये, तर माझ्या घरापासून जवळच आहे, त्यामुळे मी दर गुरुवारी तिथे स्वामी समर्थांच्या मठामध्ये दर्शनासाठी जाते. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.